दरम्यान नीट फेर परीक्षेसाठी पुन्हा नोंदणीची गरज आता नाहीये। विद्यार्थ्यांकडून पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी अतिरिक्त शुल्क घेतलं जाणार नाही अशी माहिती मिळते। शिवाय परीक्षेसाठी शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना परतावा सुद्धा मिळणार आहे। एनटीएनं ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे। पुन्हाची परीक्षा घेतली जाईल त्यावेळी आता परीक्षेचं अतिरिक्त शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणार नाहीये। शिवाय त्यांना परतावा सुद्धा दिला जाणार आहे। नीट परीक्षा जी घेतली जाते 1 लाख जागेसाठी या देशामध्ये 24 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत असतात। सामान्य परिवारातले हे विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करतात, मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो क्लासेसवर आणि मग त्यानंतर ही जेव्हा परीक्षा येते त्या परीक्षेच्या माध्यमातून जे काय आपलं स्वप्न असतं डॉक्टर बनण्याचं ते पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे हे प्रयत्न करत असतात। 2024ला नीटचा पेपर फुटलेला आपण सर्वांनी बघितला। काही दिवसांपूर्वी SRPF महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेपर फुटलेला आपण सर्वांनी बघितला आणि आजच्या म्हणजे या वर्षाच्या नीट परीक्षेमध्ये सुद्धा 280-81चे जे काही प्रश्न असतात त्यातले गेस्ट पेपरमधले 130 का 140 प्रश्न जसे तसे त्याच्यामध्ये येतात। मग याच्यामागे मलिदा कोण खात आहे, याच्यामध्ये पैसा कोण घेत आहे? हा जो काही पेपर फुटीच्या बाबतीतला पैसा नाही तर भ्रष्टाचार आहे तो सामान्य परिवारातल्या मुलामुलींच्या भवितव्यासाठी अतिशय धोकादायक आहे। आताची ब्रेकिंग न्यूज, नीट प्रकरणामध्ये नाशिकमधून एकाला अटक करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र कनेक्शन, नाशिक कनेक्शन पुढे येताना पाहायला मिळत आहे। अगदी काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की खरं तर याचं राजस्थान कनेक्शन पुढे येताना जयपूरमधून एका यादव नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती जो मुख्य सूत्रधार मानला जातोय। मात्र आता नीट प्रकरणात नाशिकमधून सुद्धा एकाला अटक झाली आणि महाराष्ट्र कनेक्शन पुढे येत आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रांजल, सविस्तर अपडेट द्या। वैष्णव, आपण जर बघितलं तर वैद्यकीय प्रवेशासाठी नीट ही करता अत्यंत महत्वाची परीक्षा ही मानली जाते, मात्र तीच रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे। दरम्यान ही परीक्षा नक्की रद्द का करण्यात आली याबाबत अनेक प्रश्न हे विचारले जात आहेत। दरम्यान काही दिवसांपूर्वी जर बघितले तर या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याची देखील चर्चा ही होती। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। सीबीआयकडे हा संपूर्ण तपास देण्यात आलेला आहे। राजस्थान पोलीस याचा खरं तर अधिक तपास देखील करत आहेत। जयपूरमधून एकाला अटक झाल्याची माहिती समोर आली होती। दरम्यान आता एक मोठी माहिती समोर येते, त्यानुसार नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका व्यक्तीला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी NDTV मराठीला दिलेली आहे। दरम्यान ही व्यक्ती नक्की कोण आहे त्याबाबत अधिकृत माहिती समजू शकले नाहीये। त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेले, अजून त्याला अटक ही झालेली नाहीये। मात्र संबंधित व्यक्ती ही विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाचे काम करते अशी देखील माहिती जी आहे, प्राथमिक माहिती जी आहे ती खरं तर आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे आता नक्कीच याचं नाशिक कनेक्शन समोर आलेलं आहे। ही व्यक्ती नक्की कोण आहेत, त्याचा या संपूर्ण प्रकरणामध्ये काय नक्की रोल आहेत, त्याची काय यामध्ये भूमिका आहेत याचा तपास जो आहे तो सध्या पोलिसांकडून अतिशय गुप्तपणे सुरू आहे। मात्र एकंदरीतच आता नीट परीक्षेतला गैरव्यवहार समोर आला होता, परीक्षा रद्द झालेली होती आणि त्याचे एक कनेक्शन हे समोर येऊ लागलेले आहेत। नाशिक कनेक्शनची आता चर्चा ही झालेली आहे। त्यामुळे निश्चितच आता यात पोलीस तपासात काय समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। प्रांजल, या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याचं नेमकं कनेक्शन कशा पद्धतीने आहे, म्हणजे त्याने पेपर लीक करण्यात कुठली भूमिका बजावली? वैष्णवी, याचाच करत तपासाचा संपूर्ण तपास यंत्रणा करतायत। कारण जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार आज सकाळीच त्याला नाशिकमधून ताब्यात हे घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता त्याला फक्त चौकशीला ताब्यात घेतलंय। त्यामुळे आता या चौकशीमध्ये नक्की त्याचा रोल काय तो समोर येणार आहे। दरम्यान जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार तपास यंत्रणा याबाबत डिजिटल पुराव्यांना आधारित तांत्रिक दृष्ट्या संपूर्ण तपास करतात आणि कदाचित त्याच लिंक मधून याचं काहीतरी कनेक्शन जे आहे ते समोर आलं असावं। त्यामुळे आता नक्की पेपर जे फुटीचं प्रकरण थांबवते, एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आणि ती देखील आपण जाणून घेऊयात आपल्या प्रेक्षकांना। अजून एक ब्रेकिंग न्यूज सांगतोय, मनीष यादव नीट पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे। मनीष यादव याला जयपूर इथून ताब्यात घेतलाय। राकेश मांडवरिया यानं प्रश्नपत्रिका वितरित केल्या आणि या दोन्ही व्यक्तींना SGOनं ताब्यात घेतलेलं आहे। बायोलॉजीचे 90 आणि केमिस्ट्रीचे 35 प्रश्न
सगळ्यात पहिले फुटले होते. मूळ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बायोलॉजीचे सर्व 90 प्रश्न फुटलेल्या पेपर सोबतच तंतोतंत जुळले, तर केमिस्ट्रीच्या 46 प्रश्नांपैकी 35 प्रश्न जसेच्या तसेच होते. एकंदरीतच पूर्णच्या पूर्ण पेपर लीक होतो, यामुळे संशय व्यक्त केला जातोय. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रामराजे, 2 जण जे आहेत त्यांची नावं पुढे येत आहेत, एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, सविस्तर. बिलकुल, या दोघा जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मनीष यादव याला जयपूरमधून ताब्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर राकेश मांडे यांना प्रश्नपत्रिका ज्या त्या वितरित केल्या होत्या आणि याची संपूर्ण तपास जो आहे तो SGO कडे आहे. CBI कडे तो ट्रान्सफर केला जाईल आणि त्यानुसार सगळे धागेदोरे कुठून आले होते ते माहिती जी ती गोळा केली जाईल. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जिथून हा पेपर लीक झाला होता तो पेपर महाराष्ट्रातील नाशिक मधून लीक झाल्याची माहिती मिळते. नाशिक मधून हरियाणाला पेपर लीक होऊन गेले, हरियाणातून जयपूरला पेपर गेले आणि जयपूरच्या तिथून सीकर मधून मग पुन्हा जम्मू काश्मीर आणि बिहार. तर अशी ही संपूर्ण सुरुवात झाल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हे पेपर गेलेले आहेत. परंतु याची संपूर्ण सुरुवात जी आहे ती नाशिक मधून झाल्याची माहिती मिळते. अद्याप अधिकृतपणे तपास यंत्रणेनं महाराष्ट्रातील या शहराचं नाव जाहीर केलेलं नाहीये. त्याचं कारण हेच की तिथवर पोलीस पोहोचेपर्यंत किंवा तिथवर तपास यंत्रणा पोहोचेपर्यंत जे आरोपी आहेत ते कुठे पळून जाऊ नये किंवा फरार होऊ नये ही खबरदारी घेतली जाते. त्यामुळे महाराष्ट्रामधले काही इतर आणखी जे महत्वाचे ठिकाणं आहेत त्या संदर्भाची नावं जी आहेत ती तपास यंत्रणेने अद्याप ओपन केलेली नाहीयेत. पुन्हा नाशिकमधून याची सुरुवात झाली, पहिल्यांदा पेपर लीक झाला, तिथून मग हरियाणाला हा पेपर गेला, हरियाणातून जयपूर म्हणजेच की राजस्थानमध्ये हे पेपर लीक झाले आणि सीकर मधून त्यानंतर जम्मू काश्मीर आणि बिहार असा हा संपूर्ण प्रवास जो आहे तो सुरू झालेला आपल्या पेपर लीकचं आपल्याला दिसून येते आणि त्यानुसार आता इथून पुढे सुद्धा तपास यंत्रणा तपास करतील. अर्थातच रामराजे जवळपास 5 राज्यांचा हे सगळं साखळी कनेक्शन समोर येत आहे आणि त्यामुळे खोलात जाऊन तपास होणं गरजेचं आहे. आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एकंदरीतच आपण पाहतोय की नाशिकवरून हरियाणा, हरियाणातून जयपूर आणि तिथून मग सीकर आणि मग जम्मू काश्मीर ते बिहार अशा पद्धतीने हे सगळं समोर प्रकरण येत आहे आणि हे सगळे धागेदोरे जोडले जात आहेत. नाशिकमधून याला सुरुवात झालेली आहे पेपर फुटीसाठी. जवळपास 90 प्रश्न फुटले होते आणि या पेपर सोबत ते तंतोतंत जुळले. बायोलॉजी संदर्भात आपण बोलतोय तर केमिस्ट्रीच्या 46 प्रश्नांपैकी 35 प्रश्न जसेच्या तसे या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे पेपर जे लीक झाले त्यामध्ये जुळले गेले.